त्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर शेतकरी आणि पशुसंवर्धन या विषयावर अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा चालू होते। आणि मग आम्ही तिथं घसाला कोरड पडूस्तर तिथं जर बोलत असू, आंदोलन करत असू, सामान्य लोक आज तिथं अडचणीत आहे, शेतकरी आत्महत्या दिवसाला 8 करत आहे। अशा परिस्थितीमध्ये जर तिथे मंत्री महोदय त्यांना वेळ जात नसेल म्हणून ते जर तिथं रम्मी नाही तर पत्त्याचा खेळ खेळत असतील तर हे किती योग्य आहे? कृषी मंत्री खेळताना दिसतात काय? हे बघा, विधिमंडळामध्ये आम्ही सर्वजण कशासाठी जातो? तिथं सामान्य लोकांचे प्रश्न आम्हाला मांडता यावेत म्हणून अनेक वेळा आम्ही ते प्रश्न मांडलेले आहेत आणि खास करून यंदा आम्ही मांडत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडत होतो। तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये लोकांना शब्द दिला होता आणि खास करून शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू, त्याच्याचबरोबर भावांतर योजना आणू, दुधाच्या भावाच्या बद्दल तुम्ही काहीतरी कराल, त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर जे विमा कंपनीमधले जे निकष बदलण्यात आलेले आहेत ज्याच्यामुळे शेतकऱ्याला नुकसान होणार आहे ते सुद्धा तुम्ही जे पूर्वीचे निकष आहेत तेच घ्यावेत। कारण का आजची परिस्थिती अशी आहे की गेल्या वेळेस 2.5 कोटी शेतकऱ्यांनी विमा कंपनीबरोबर नाव नोंदणी केली होती। आता पुढच्या 7-8 दिवसामध्ये नोंदणी संपते आणि गेल्या वेळेसच्या तुलनेमध्ये फक्त 5% लोकांनी नोंदणी केलेली आहे। मग शेतकऱ्याची इतकी बिकट परिस्थिती असताना जेव्हा विधिमंडळामध्ये आम्हाला असंही कळतंय की जेव्हा तो व्हिडिओ काढला गेला त्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर शेतकरी आणि पशुसंवर्धन या विषयावर अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा चालू होते। आणि मग आम्ही तिथं घसाला कोरड पडूस्तर तिथं जर बोलत असू, आंदोलन करत असू, सामान्य लोक आज तिथं अडचणीत आहे, शेतकरी आत्महत्या दिवसाला 8 करत आहे। अशा परिस्थितीमध्ये जर तिथे मंत्री महोदय त्यांना वेळ जात नसेल म्हणून ते जर तिथं रम्मी नाही तर पत्त्याचा खेळ खेळत असतील तर हे किती योग्य आहे? म्हणजे जसं की आपण ते कुठली जंगली रंबी पे आओ ना महाराज असं काही ते त्यांचं स्टेटमेंट आहे असं म्हणावं लागेल। गरीब शेतकऱ्याच्या बांधावर आओ ना महाराज असं बनण्याची वेळ आलेली आहे। आणि त्यांच्यातले काही मोठे नेते काय म्हणतात की आम्हाला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर आम्हाला भाजपशी विचारावं लागतं। मग कदाचित इथं निधी आणण्यासाठी तुम्हाला नाही तर शेतकऱ्याला मदत करायची का नाही करायची याच्यासाठी सुद्धा तुम्हाला भाजपशी बोलावं लागतंय का? आणि भाजप कदाचित तुम्हाला निधी देत नाही, निधी तुमच्याकडे नाही, करायला कुठलं काम नाही म्हणून तुम्ही तिथं जंगली रम्मी नाही तर पत्त्याचा खेळ ते सुद्धा विधिमंडळामध्ये जिथं खऱ्या अर्थाने विषय सुटले पाहिजे। तुम्ही तर मंत्री आहात, मंत्री असताना शेतकऱ्याचे विषय सुटण्यापेक्षा तुम्ही जर रम्मी खेळत असाल हे म्हणजे खरंच कुठंतरी आमदारकीची विधिमंडळाची चेष्टा केली असं आपल्याला म्हणावं लागेल। गरिबाची चेष्टा झाल्यासारखं आपल्याला वाटतंय।